स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी सकाळ माध्यम समूहानं घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे अशा शब्दात अभिनेता अक्षय कुमार यानं गौरव केलाय। त्यानं आज सकाळच्या पुणे कार्यालयाला भेट दिली। त्यावेळी अक्षयचे चित्रपट, मराठी चित्रपटांबद्दलचं त्याचं मत आणि स्त्री प्रतिष्ठा अभियान याबाबत आमचे प्रतिनिधी स्वप्नील वापट यांनी अक्षयशी केलेली ही खास बातचीत। अभिनेता अक्षय कुमार आज सकाळ माध्यम समूहामध्ये आवर्जून सगळ्या संपादकांशी, इथल्या लोकांशी बोलतो आहे। त्याच्याशीच आपण थेट बातचीत करूया। अक्षय कुमार, सकाळ माध्यम समूहामध्ये स्वागत। एक अगदी स्वाभाविक प्रश्न, नवीन सिनेमा येतोय स्पेशल 26, काय सांगशील सिनेमाबद्दल? त्याच्यामध्ये माझ्याबरोबर एवढी चांगली हिरोईन आहे, ते स्पेशल आहे। त्याच्यामध्ये माझा डायरेक्टर नीरज पांडे, आय थिंक तो डायरेक्शनमध्ये त्याची सेकंड फिल्म आहे आफ्टर वेनसडे, ते स्पेशल आहे। ह्याच्यामध्ये मला एक रिअल कॅरेक्टर प्ले करायचं मला एक चान्स भेटले, तो स्पेशल आहे। ह्याच्यामध्ये मला स्वतःला रिडिस्कवर करायचं चान्स भेटलं, तो स्पेशल आहे। ह्याच्यामध्ये एक मी 3 मिनिटाचं गाणं ते आय जस्ट सांग इट, ते स्पेशल आहे। मराठी फिल्म इंडस्ट्रीबद्दल काय वाटतं, काय मत आहे? आय थिंक आय हॅव ऑलरेडी मी स्वतः 2 फिल्म बनवले आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या फिल्मचं नाव 72 माइल्स 72 मील, ते संपलं आहे। आय एम गोइंग टू रिलीज इट बाय मार्च एप्रिल। अँड अजून एक फिल्म 1 आठवड्यापूर्वीच ते सुरू झालं, ते पण मराठी फिल्म आहे। अजून मी 2 फिल्म अजून मराठी फिल्म बनवणार आहे, बिकॉज आय पर्सनली फील मराठी सिनेमा is very sensible cinema. They're very sensible, they're very particular, and they have always some kind of agenda behind making a film. They don't just want to make frivolous frivolous comedy kind of thing. They always have some kind of concept to give, a message to give. मला तेच चांगलं वाटतं मराठी इवन प्ले मध्ये पण। मराठीतला एक मीडिया ग्रुप सकाळ, आम्ही एक नवीन अभियान सुरू करतो, स्त्री प्रतिष्ठा अभियान। ज्या पद्धतीचं महिलांबद्दल निगेटिव्हिटी सगळीकडे आहे किंवा दिल्लीतली आत्ताचा इन्सिडेंट आहे, तर त्या सगळ्यामध्ये वुमन एम्पॉवरमेंट असा एक विषय आम्ही आत्ता मीडिया ग्रुप म्हणून घेतला आहे, सगळ्या प्लॅटफॉर्मवरती असेल। या स्त्री प्रतिष्ठा अभियानामध्ये कशा पद्धतीनं सहभागी व्हायला तुला आवडेल, काय पद्धतीने शुभेच्छा देशील? पहिलं तर मी सगळ्यात पहिले सांगतो की सगळ्या मुलींना शाळेमध्ये हे कंपल्सरी पाहिजे, प्रिन्सिपलनी कंपल्सरी ठेवायला पाहिजे, नाहीतर गव्हर्नमेंटनी कंपल्सरी ठेवायला पाहिजे की ते सेल्फ डिफेन्स करायलाच पाहिजे। दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट। मी 7 वर्ष झाले मी हे सांगतोय, हे करायलाच पाहिजे। आता सगळे लोकांनी सांगायला सुरू केले। आय होप आय मे से दिस बिकम्स अ कंपल्सरी थिंग अँड आय वुड फील द बेस्ट अबाउट इट, बिकॉज मुलींना हे इट इज अ सब्जेक्ट, जसं की हिस्ट्री, जिओग्राफी, मॅथ्स, केमिस्ट्री आहे, दॅट्स हाव even a martial art is a subject, and they lokana karala pahiye. Then I feel, I say, the government should start monetarily benefit for a girl child. That also is another part which I would like to talk to everyone about it, because it is important that people should not think, there are some places in India where they think ki girl has come home and it's a negative thing, because ते दहेज घेणारे, ते सगळे एवढे पैसे जाणारे आमचे, दॅट शुड नॉट हॅपन। सो फॉर दॅट काइंड ऑफ सिक्युरिटी वी शुड हॅव अ मॉनिटरी बेनिफिट फ्रॉम गव्हर्नमेंट। बट ॲज अ मीडिया ग्रुप आम्ही तो इनिशिएटिव्ह घेतला की आपण स्त्री प्रतिष्ठेसाठी आता प्रयत्न करू। आमच्या मीडिया ग्रुपबद्दल आणि काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल? आज तू भेटही दिलीस इथे। आय थिंक आय से दिस इज वन थिंग विच योर मीडिया हॅज स्टार्टेड so much. I think it's the best thing what your channel is doing, what your company is doing. And I just wish them all the best, and I will always be there for something like this, and whenever you all need me. आमच्याशी बोललास त्याबद्दल धन्यवाद आणि स्पेशल 26 साठी शुभेच्छा। थँक यू व्हेरी मच।